शिर सारे दुरून पुन्हा मंतरलेले हे जीव रंगले आतुरलो रे आम्ही तव भजना गुंतवलेले हे तन मन रे नाच बशी आमातुरे मधुसूदना. व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य गुरुवारी बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने 27वा युवकांसाठी प्रतापी संस्कार सोहळा साल्हेर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे संपन्न झाला. जवळपास 300 साधकांनी या शिबिरात भाग घेतला. रोज काकडा, सूर्यनमस्कार, योगासने, नित्यपाठ, चर्चासत्र, शिवचरित्र व्याख्यान, हरिपाठ कीर्तन असे उपक्रम राबवले जातात. यंदाच्या 27व्या वर्षीच्या सोहळ्यात विविध पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. ॲडव्होकेट पोपटराव तांबे यांना धर्मवीर संभाजीराजे पुरस्कार तर बसवेश्वर झाडबुके यांना राजीवभाई दीक्षित पुरस्कार देण्यात आला. श्री बबनराव घोडेकर यांना उद्योगरत्न पुरस्काराने तर संतोष जाधव यांना कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्राध्यापक जी.बी. शहा, सरदार सूर्यराव काकडे संतोषाबा काकडे व व्यसनमुक्त युवक संघाचे सर्व पदाधिकारी, सेवक, नभोमंडळीचा सूर्य गेला, नभोमंडळ उघडे पडले, आता मी काय करू असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या डोळ्यामध्ये दोन अश्रू काढले. सरदार त्यांच्यासाठी काढली. त्या सूर्यरावांनी 1672ला इखलासखानाशी लढा देत असताना या ठिकाणी जंबोरियाचा गोळा छातीवर घेतला असं सांगितलं जातं की 55 पौंडी तोफेचा गोळा. खरं तर इतिहासाच्या अभ्यासकांच्या समोर मी असं बोललं हे योग्य नाही, पण असं सांगितलं जातं की 55 पौंडी तोफेचा गोळा छातीवर गेला. युद्ध झाली, गनिमी काव्याला युद्ध झाली. बऱ्याच वेळा युद्धाच्या प्रसंगामध्ये समोरच्या व्यक्तींनी किंवा समोरच्या शत्रू सैन्यानं त्या ठिकाणी तोफेचा वापर केला. आपल्या मराठा सैनिकाकडे तोफ नव्हती आणि मग तोफेचा गोळा आला की मराठा सैन्य पांगलं जायचं, पळायला सुरुवात करायचं. आणि जर तोफेचा गोळा लागला तर इतिहासामध्ये सतत पाठीवरच गोळा लागलेला आहे. इतिहासामध्ये एकमेव छातीवर गोळा घेणारा एकमेव वीर आहे आणि तो आहे सरदार सूर्यराव काकडे. नुसता तोफेचा गोळा छातीवर गेणारा नव्हता तर तो महाभारती जैसा कर्ण